आणि महिला मंडळ 90% प्रपंच आपण करतो ना, 90%. फक्त आता रस्त्यांना नावं देऊन महापुरुषांचे फायदा नाही, तशा पद्धतीने आपण वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 90% प्रपंच आपण करतो, 10% प्रपंच तुम्ही करता. पण घरातलं वातावरण कसं ठेवायचं हे मेन माणसाच्या हातात असतं. आता एक काळ होऊन गेला की 4-4 फॅमिल्या एकत्र राहायच्या. आत्ताच्या भाषेत जॉईंट फॅमिली आहे का नाही. त्यावेळेला सगळ्यांना सगळं घर चालवण्याकरता एक कारभारी असायचा. आता नाहीच महाराज, आता लेकरच नाही, आता फक्त हम दो हमारे दोन एकच महाराज. आता हम दो हमारा एक, म्हातारा म्हातारी नेऊन फेक कुठं, जिकडं दिसल तिकडं फेक महाराज. कमीत कमी वायली निघल्यावर यानं नाही सांभाळलं तर ते सांभाळीन, त्याने नाही सांभाळलं तर ते, हे एकच असावं, नळडं दाबलं तरी कळत नाही महाराज, आहे का नाही. पण ती एक घरातला मेन माणूस कसा असतो बघा. 3 सुना सासूबाई इथं कोणाला असतील, 3 सुना त्या सासूबाई कामं वाटून द्यायच्या. कारण 3 सुनांमध्ये एक इतकी डेंजर असते ना, तिला कुचर म्हणतात. कुचर काय म्हणतात तुमच्याकडे? हरभरे रातभर पाण्यात भिजायला घाला, गरम पाण्यात, तरी सुद्धा खाली जे राहतात. बोला ना, हे त्यांना कशी विचारू, तुम्हाला माहिती ना. पक्का आता डाळी करायला चालू कराल तुम्ही, हरभरे निघत कुचर कुचर. ते सासूबाईला वाटलं नको, सगळ्यांना सारखीच कामं पाहिजे म्हटले, सगळ्यांना सारखी कामं वाटून दिली. मोठीनं स्वयंपाक करायचा, 2 नंबरचीनं भांडी धुणी करायची, 3 नंबरचीनं शेण काढायचं, अशी कामं वाटून दिली. आता तिला काहीतरी कामासाठी जायचं होतं. जी मोठी होती तिनं भाकरी चपाती बनवली, भाजी बनवली. पण काही महिला त्या भाजीला उकळी आल्यावर मीठ टाकतात, बरोबर ना, उकळी आल्यावर मीठ टाकतात. ती म्हटली सासूबाई मी जरा बाहेर चालले, भाजी टाकली उकळी आली नाही, भाजीत उकळी आल्यावर मीठ टाकसाल का? सासूबाई म्हणते मला तेवढंच काम आहे का? कारण सासू असल्याचा गर्व राहतो ना महाराज, आहे का नाही. ती म्हणली जाऊ द्या नका टाकू, मी माझं बघन. 2 नंबरच्या जावकडे गेली, जाऊ बाई मला थोडंसं बाहेर जायचंय, मीठ टाकशील का भाजीला उकळी आल्यावर? ती म्हणली हे समोर पाहते का भांडीन कपडे, नको नको झाली पर मला, तुझे ते मीठ कुठं पाहू मी? ती म्हणली ही बी ऐकत नाही. लहानीला सांगितलं अगे मी जरा बाहेर जाते, भाजीत मीठ टाकशील का? ती म्हणते शेणाचा हात घेऊन आत येऊ का? वाक्य लई भयानक असते महाराज, तो साठा आमच्याकच, ऐक नाही. ती म्हणली जाऊ दे, एक काही ऐकत नाही. तेवढ्या वेळात भाजीला उकळी आली, तिनं मीठ टाकलं, झाकण ठेवलं, ती निघून गेली. आणि मग सासूबाईला ज्ञान झालं, बाई मी सुद्धा कधीतरी सून होते, मला आहे का नाही, काय एवढं अवघड आहे, मीठ तर टाकायचंय म्हणली. कोण म्हणती? सासूबाई. आलीच महाराज, ताट बाजूला सरकवलं आणि भाजीत म्हणली दररोज भाजी आळणी होते, आज 5-6 मीठ टाकते म्हणली. आज जरा एक्स्ट्रा मीठ टाकलं सासूबाईनं, परत झाकण ठेवलं, सासूबाई निघून गेली. आता 2 नंबरची जाव म्हणते बाई आज हिचं काम आहे, उद्या मला काम पडल, अवघड काय आहे, मीठ तर टाकायचं नाही, एवढं अवघड काय? ती आली महाराज. सगळ्या गोष्टी होऊन गेल्यावर आपण नव्हतं बोलायला पाहिजे, गल्लीत नव्हता तमाशा करायला पाहिजे, भाव बांधायला नव्हतं, हे सगळं झाल्यावरच कळतं महाराज, आधी नाही कळत, आहे का नाही. ती सुद्धा आली, तिनं सुद्धा ताट बाजूला केलं, भाजीत मीठ टाकलं. पण जी लहानी होती ना बाई म्हटली हेच काम जर मला माझ्या मोठ्या बहिणीनं सांगितलं असतं तर मी काय नाही म्हणले असते. काय म्हणली? ती सुद्धा आली महाराज, तिनं सुद्धा ते ताट बाजूला केलं आणि भाजीत मीठ. भाजी किती चवदार झाली असेल, 5 स्टारला मिळायची नाही इतकी चवदार भाजी झाली महाराज. आता पूर्वीचा काळ होता, घरातला मोठा माणूस जेवायला बसायचा की जो सासरा आहे, बाकी त्यांनी जेवण केलं की मग मुलं बसायची, मग सुनबाई, मग सासूबाई, मग सुनबाई जेवायला बसायची, तो नियम होता. आले सासरे बा जेवायला, आता ते सुना वाढायला येत नव्हत्या, मग सासूबाई आल्या वाढायला. वाढला तर जेवायला, त्याने एक घास घेतला, तोंड असं वाकडं तिकडे केलं. भाजी कोणी केली? ती म्हणजे तुमच्या सुनाने केली. एवढं डोकं लावायचं काय काम आहे? वय झालं की घाबरत नव्हत्या, गेले पहिलं सुद्धा. बरं का कशाला मला बोलता, तुमच्या सुनाने केली म्हणले भाजी. हा तिने केली का? बरोबर. दही आहे काय घरात? नाही तर मग ताक असलं तर दे. ती म्हणली हे म्हातारं रोज वाढते तर घेत नाही ना, आज कसं मागत आहे. हे वय झाल्यावर बायको सुद्धा म्हातारच म्हणते बरं, हे लक्षात ठेवा महाराज. तिथं काय आवो बिओ ते गेले, ते आवून कावून पप्याचा बापन हे काहीच राहत नाही. म्हातारण म्हातारी काय असेल तर असो, राग लई येतो पण पर्याय नाही, आहे का नाही. आहे म्हटली येते
2 वाट्या दही आणला आजीनं. यानं काय केलं, जी भाजी होते त्या भाजीमध्ये या 2 वाट्या दही टाकलं, 1 भाकरीचा काला केला आणि काहीच न बोलता शांतपणे जेवण करून निघून. लक्षात येते ना मला काय सांगायचंय. आता ती घरात 3 मुलं जेवायला बसले. आई बाबा जेवले का? हो जेवले. आम्हाला वाढ. आता बसले महाराज तिघांना जेवायला वाढलं. यांनी पुंडलिका वरदा झालं आणि एक एक घास घेतला आणि तोंड पाण्यासारखं झालं महाराज. पण पहिला प्रश्न विचारला, आई बाबांनी हीच भाजी खाल्ली का? काय आई बाबांनी हीच भाजी खाल्ली का? आई म्हणते भाऊ बाबांनी हीच भाजी खाल्ली पण 2 वाट्या दही टाकून खाल्ली. पोरं म्हणतात आई बाबांनी 2च वाट्या दही टाकला, आम्हाला 3 वाट्या ताक घेऊन ये म्हणले. बोलायची हिम्मत झाली नाही महाराज. 3 वाट्या दही टाक त्या भाजीत टाकलं. बस तिघांचं जेवण झालं. आता या हिरोईनी जेवायला बसल्या. तर त्या हिरोईनीची नावं काय सांगायसारखी का काय? आर्ची का? आर्ची नको नको बरं जाऊ दे. ह्या 3 जणी जेवायला. मग हेमा मालिनी घेता का? सासू हेमा मालिनी, ऐश्वर्या, दीपिका, कोण कोण अजून हाय बऱ्याच येतात. सगळ्या जेवायला बसल्या महाराज. आणि एक एक घास घेतला. सासूबाईने 1 घास घेतला आणि सासूबाई म्हणते बाई लय दिवस स्वयंपाक केला नाही, एवढी भाजी खारट. पासाभर मीठ टाकलं आणि एवढी भाजी खारट. आता जिनं भाजी बनवली होती ती म्हणली काय म्हणल्या सासूबाई तुम्ही? अगं म्हणली तू गेल्यावर मला कळलं. म्हणली का मी सुद्धा सून होते, मला सुद्धा त्रास व्हायचा, जास्त काय काम नाही, मी भाजीत मीठ टाकलं. तिनं कपाळाला हात लावला. सासूबाई अहो तुम्ही नाही म्हणल्या म्हणून मी भाजीत मीठ टाकलं होतं. सासूबाई म्हणते आता माफ कर बाई, काय करते, चुकलं माझं, माझ्याकडून भाजीत मीठ टाकलं. पण ज्या 2 लहान्या होत्या ना त्यांचे हात असे लटलट विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता सासूबाईला कसं सांगायचं? ती 2 नंबरची लई चाप्टर असतातच. चाप्टर या का काय माहिती. ती म्हणली सासूबाई जसं तुम्हाला वाटलं तसं आम्हाला उशिराच वाटलं म्हणले. म्हणून आम्ही सुद्धा भाजीत मीठ टाकलं. जी लहानी होती म्हणते मोठ्या अंकुनात चुका होतात तर माझं काय काढता म्हटली कुठं. मी सुद्धा भाजीत मीठ टाकलं. अरे 4 वेळा भाजीत मीठ टाकलं. सगळ्यांचं जेवण झालं तरी सुद्धा घरात भांडण झालं नाही. त्याचं एकच कारण आहे, घरातला मेन माणूस शांतपणे जेवला. तीच परिस्थिती आपल्यावर असती तर ती ताटली उचलली असती आणि नीट भिताडीवर. म्हणजे घरातला मेन माणूस चांगला असेल, अरे गावातला मेन माणूस असेल तर ते गाव घडतं, घरातला मेन माणूस असेल तर ते घर त्या ठिकाणी घडतं. आणि महिला मंडळ स्वर्ग आणि नरक आपल्या हातात आहे. कोणी स्वर्ग पाहिलेला नाही, कोणी नरक पाहिले